मंडळी 11 एप्रिलला एक नवा कोरा सिनेमा आपल्या भेटीला येतो, ज्याचं नाव एकदम इंटरेस्टिंग आहे, इन्स्टिट्यूट ऑफ पाउटॉलॉजी. म्हणजे याआधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वगैरे आपण ऐकलं होतं, पण पाउटॉलॉजी काहीतरी वेगळं आहे. पण या निमित्ताने सयाजी सरांशी गप्पा मारण्याची संधी मिळते, कारण का पण मी सरांना जरा मागे घेऊन जाणार आहे. म्हणजे आपण नेहमीच कॅरेक्टरबद्दल बोलत आलो आहे, पण पडद्यामागचे सयाजी सर कसे आहेत ना आम्हाला आज कळणार आहे, कारण का ह्या निमित्ताने तुमच्या शाळेतले दिवस आम्हाला ऐकून घ्यायला वाटते, कारण का तुम्ही सातारचे आहे ना, तर तिथे ती मातीची मजा काही वेगळीच असते. तर आज आता तुम्ही शिक्षक, आता गिरीश सर आय गेस शिक्षकांची भूमिका करतात, ते शूट करत असताना तुमचे शिक्षक आठवले तुम्हाला की काय सांग? म्हणजे त्यावेळेला लहानपणीचं कसं होतं की समजा तुझी पेरूची बाग आहे आणि मी तिकडच्या पेरू चोरले आणि नंतर कळतं अरे ह्याने तर सहज दिले असते तरी आपल्याला देणार होते काय गावातला असं अशा गोष्टी. म्हणजे ऊस खायला जायचो तर तो तिकडं काम करतो, इकडून ऊस तोडायचा. तर आईवडील येऊन मारतात कानाखाली, तुला काय आता त्यांना सांग की आपल्या घरी आणून मोळी ठेवतील. पण ती जी गंमत असते ना, चौरायची, फसवायचं, खोटं बोलायचं, रानात गेलो म्हणून सांगायचं आणि पोहायला जायचो. खूप पोहायला जायचो आणि सांगितलं मग डोळे लाल झालेले, मग तो दगड घ्यायचा आणि शेकायचं, डोळे लाल जाऊ दे, डोळे लाल गरज नाही तर मार मिळेल. तर खरं तर वडीलच पोहायला न्यायचे ना, पण चोरून करण्याची जी मजा होती ती लहानपणी खूप होती. डोंगरात जायचं, आंबे तोडायला जायचं. म्हणजे असं लक्षात येतं की आम्ही समजा आंबे घेतले तर ते वाटायचे ना, त्या वाट्यात खोटेपणा करायचा, 5च्या वेळी 6कडे टाकायचे, 7कडे टाकायचे. का उगाच धमाल, खरं तर आपल्याच घरातलं सगळं होतं. पण ती मस्ती त्या वयाला आता वाटतं की का करत होतो, पण तेव्हालाही धमाल यायची. पण मला असं वाटतं की हा सिनेमा किंवा हा ट्रेलर बघून ना अनेक जणांना जे शाळा कॉलेजमधून आता बाहेर आले त्यांना वाटेल की अरे अशी पाउटॉलॉजी करायला हवी होती आपण आणि आपण ऑलरेडी केलेली आहे. पण त्या म्हणजे आत्ता या क्षेत्रात काम करत असताना ते मित्र किंवा आपण असे भेटल्यावर काय गप्पा होतात की अरे आपण काय केलं होतं त्यावेळेला किंवा मी तर माझं यूट्यूब चॅनल आहे ना सयाजी शिंदे नावानं, त्यातलं माझा शिवजा नावाचा मित्र आहे. 7वीपासून आम्ही बरोबर नाही, अचानक बरोबर आला. तर आम्ही लहानपणीच्या गोष्टी, परत भेटल्याच्या गोष्टी. म्हणजे मला आत्ता 40 वर्षांनी कळलं की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा तो माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा होता. तर मला वाटलं तेव्हा माहीत नव्हतं, पण म्हणून त्याला ते जोर बैठका कुस्ती सगळी चांगली यायची, कारण तो मुळातच मोठा होता माझ्यापेक्षा. असं कळतं. अशा धमाल गोष्टी मला वाटतं सगळ्यांना आठवतील की आपण लहानपणी एवढ्या गमती केल्या, त्या परत कधी आठवल्या नाहीत, पण ह्या निमित्तानं ते असा नॉस्टॅल्जिक होतील आणि बघतील आणि धमाल बघायला मिळेल. त्याचा किडा होता तुम्हाला की काय म्हणजे कसं होतं? आमच्या वेळेला कसं होतं की 5वीपर्यंत मला वाटतं परीक्षाच नव्हती. 6वी 7वीला आम्ही परीक्षेला शहरात गेलो तेव्हा पहिल्यांदा एखादा सिनेमा बघितला आणि आम्ही 12-15 किलोमीटर कोर्स ते करायला गेलो होतो, ते चालत गेलो होतो. आणि पहिली पिकनिक केली ती पण आम्ही चालत केली होती, अशी 20 किलोमीटरची. तेव्हा आमच्या गावात लाईट नव्हती, काय नव्हती, त्यामुळं रानातनं फिरणं, खाणं पिणं. म्हणजे भूक लागली तर रस्त्याचं ऊस तो खा, रस्त्याचा भुईमुग घे, असं ते दिवस होते. आत्ताचं हे काळ बघून असं वाटतं की आत्ताची जनरेशन हे सगळं मिस करते, त्यांना काहीच अनुभवायला मिळत नाही. बापरे, ते म्हणजे आता कसं टेक्निकलमध्ये अडकलेली जनता आहे. आम्ही खूपच म्हणजे लाईटचं बटन बघितल्यानंतर बटन लावायचा जो आनंद होता की लाईट येते, पण दिवाच माहीत होता, नंतर बत्ती माहिती झाली, मग बत्तीतले वेगळे प्रकार, मग टेंबे, मग लाईट, छोटा बल्ब, मग दिवसा बल्ब, लाईट, मग काय 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 ते आता म्हणजे यूट्यूब चॅनलपर्यंतचा प्रवास येऊन पोचला आहे म्हणजे डिजिटल. हो, म्हणजे आता सूर्यालाच हरवायचं बाकी राहिले तेवढंच. हे जे कॅरेक्टर्स आहेत ना आपले पावटे जे आहेत, त्यांच्यापैकी जर तुम्हाला विचारलं की ह्यापैकी तुम्ही कसे होतात लहानपणी किंवा तुमचं लहानपण ह्या कोणामध्ये दिसतं, तर ते कोण असतं? नाही, हे आता कसे शहरी पावटे आहेत हे पॅकेटमध्ये आलेले हां, हे असं आजच्या काळातले आहेत. त्या काळच्या मारामाऱ्या कशा असायच्या, विशेषतः गावच्या मुलीला कोणतरी बोललं तर त्या गावात जाऊन गावातल्या लोकांना झोडपून परत यायचं आणि गावाची ताकद दाखवायची, असे ते होते. किंवा मोठ्या माणसाचा अपमान केला, खोटं बोललं, त्यावेळेला नैतिकता खूप होती. आता चिटिंगता काय, नैतिकतेला दुसरा शब्द काय वापरायचा, विरुद्धार्थी नैतिकतेला शब्द नाही, चिटिंगच असतं ना, फसवणूक. ती आता जरा काळ बदलला आहे खूप, तो माणसं खूप वाढली, त्यामुळं माणसाचे दुश्मन खूप झालेत. वाटतं की आम्हाला रिलेट होणारा हा सिनेमा आहे आणि खूप उत्सुकता आहे प्रत्येक पावट्याचं काय कॅरेक्टर याच्यामध्ये बघण्यासाठी. थँक्यू सो मच सर आणि खूप शुभेच्छा या सिनेमासाठी. 11 तारखेला सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघा. पावटॉलॉजी फुल धत्तिंग धमाल. थँक्यू सर. थँक्यू.